ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर आपल्याला या 6व्या आवर्तनामध्ये अरण्यकांडाचा आपण आस्वाद घेत आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल संयोजकांना प्रथम धन्यवाद देते. भूमिका अगदी मनापासून सगळं सांगत असतात. रोहिणीताई निवेदन करत असतात. उदयदादांनी खूप सुंदर असा अभंग लावलेला होता आणि नेत्राताईंनी अतिशय सुंदर आवाजात मनाचे श्लोक म्हटलेले आहेत. वातावरण निर्मिती झालेली, आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या राम आता बसलेला आहे आणि समर्थांनी लिहिलेलं रामायण आपण ऐकत आहोत. ऐकण्याची आपल्याला संधी या समूहाने दिलेली आहे, म्हणून या समूहाबद्दल मी कृतज्ञ आहे. श्रीरामांना वंदन करते, श्री समर्थांना वंदन करते, मारुतीरायांना वंदन करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. मागच्याच आठवड्यात कीर्तनाची संधी मिळाली. आज रामायण आपण ऐकणार आहोत. प्रथम रामाला आणि समर्थांना वंदन करूया आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपडाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ. माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः. सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने. कृतार्थदेववन्दनं दिनेशवंश नन्दनं, सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं, महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं, करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं. कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं, प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं. प्लवङ्गसङ्गसंसतिं निबद्धनिम्नगापतिं, दशास्यमंशसंक्षति नमामि राममीश्वरं. विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं, सबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं. गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं,
कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम्. येतोय ना आवाज? येतोय हो, ताई, येतोय येतोय. येतोय. हो, येतोय. येतोय. हां, ठीक आहे. कृत हृताखिलाधराधरं स्वधामनीथ नागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम्. इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवेन विन्दते. भवोद्भवं भयं न विन्दते. भवोद्भवं न विन्दते. मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा देवा देवाधर्मामृतं यो हि देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थन्नमा प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तैर्यः आरामः श्रीसमर्थन्न प्रणौमितत्. अज्ञानतिमितार्को यः सुधांशु शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृत्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीसमर्थपंचकं स्तोत्रं संपूर्णं. त्या श्रीधर स्वामींना आपण वंदन करूया की त्यांनी एवढं सुंदर स्तोत्र रचलेलं आहे आणि रत्नासारखे रत्नाकरासारखं ज्यांचं कार्य आहे असे आपले समर्थ. त्यांनी रचलेलं किंवा त्यांनी लिहिलेलं म्हणूया आपण. वाल्मिकी रचित, पण स्वतः लिहिताना त्यांच्या मनाला अंतःकरणाला जे भावलं, श्रीरामांचं जे जे काही वेगळे पण भावले ते ज्यांनी रचलेलं आहे, जे त्यांनी लिहिलेलं आहे वयवर्ष फक्त 14व्या वर्षी, तर त्या रामायणाचा आपण आस्वाद घेतो आहोत. या समूहाने या सर्वांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळं खूप आनंद होतो आहे, मला तरी खूप आनंद होतो आहे की जे काही अनेकांनी कष्ट घेतले त्याचं चीज होतं आहे आपल्या या समूहातर्फे. म्हणून अधिकाधिक लोकांना याबद्दल आपण सांगितलं तर जास्त आनंद होईल, जास्ती लोकांनी सहभाग घ्यावा. पुन्हा पुन्हा ही संधी येत नसते. हे ग्रंथ आपल्याला बघायलासुद्धा मिळत नसतात आणि ते आपल्याला पाहायला आणि मुख्य म्हणजे ऐकायला मिळत आहेत. तर ही आपली खूप परम भाग्याची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मागच्या वेळेला हा आता अरण्यकांडाचा जो महत्त्वाचा टप्पा आपण पुढे पाहणार आहोत, 1, 2, 3 हे संपल्यानंतर, तर त्यावेळपासून आपल्याला लक्षात येईल की हा अरण्यकांड हे सगळ्यात महत्त्वाचं कांड आहे. रामायणाला दिशा देणारं किंवा रामायणातला एक कलाटणी मिळणारं, रामाचं आयुष्य इतकं छान आहे, सगळ्यांना मनोरंजन करणारा, सगळ्यांना प्रेम देणारा अशा रामाला वनवासात गेलं ते सगळ्या ऋषीमुनींचं कार्य करण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी हे कार्य आत्ता चालू आहे. पण त्यावेळेला स्वतःच्या जीवनातही त्यांना जे काही अनुभवायला मिळते तर ते आपण आता खऱ्या अजून काही दिवसानंतर, थोड्याच दिवसानंतर अनुभवणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की शूर्पणखेची अत्यंत म्हणजे दुरवस्था केल्यानंतर तिनं खरं आपल्या भावाला सांगितल्यानंतर, खरं म्हणजे खरं भावाला सांगितल्यानंतर त्यानं जो पवित्रा घेतलेला आहे, 14,000 सैन्यासह तो आलेला आहे आणि त्यांची सगळी दाणादाण भगवंतांनी, श्रीरामांनी कशी केली ते आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. मला असं वाटलं होतं की खराचा विध्वंस आता मागच्या वेळेला होईल, पण त्या राक्षस सैन्याला सुद्धा रामांनी कसं नामोहरम केलेलं आहे, कसं त्यांना नेस्तनाबूत केलं आणि त्यानंतर
त्याचं प्रत्यक्ष युद्ध झालं आणि 14,000 त्यांनी नष्ट केलेलं आहे. अशाही हा समर्थ रामदास लिखित वाल्मिकी रामायणाचा आपण आस्वाद घेतो आहोत. आता राक्षस सेनेची दाणादाण जी झालेली होती तीही आपण पाहिलेली होती. आणि आता खराचा जो सेनापती आहे दूषण, तर त्याचा वध होणार आहे. त्याचा वध झाल्यानंतर खराचा वध होणार आहे आणि तो आज आपण आता पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. उत्साहानं आपण सगळे ऐकता आहात. आज आता निवडणुकांचं वारं म्हणजे आज निकाल लागलेला आहे. पण समर्थांची कृपा किती आहे बघा. 1 तास इथे एवढा आवाज होता, आनंदोत्सव साजरा होत होता. मी रामाला आणि समर्थांना विनवित होते की माझा आवाज कसा जाईल आता सर्वांपर्यंत. पण त्यांना काळजी, आता ती मिरवणूक पुढं गेलेली आहे. त्यामुळे आता दूषणाचा वध आपण पाहतो आहोत. दूषणानं सगळ्या राक्षस सैनिकांना एकत्र बोलावलेलं आहे. म्हणजे दाणादाण उडालेली आहे बऱ्याच जणांची, पण सुद्धा जे उरलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आहे त्यांनी की तुम्ही धीर धरा. आश्वस्त केलेलं आहे. सेनापतीचं महत्त्वाचं काम तेच असतं. आणि मग ते पुन्हा निर्भय झाले, कारण रामाचा पराक्रमच असा अफाट होता की त्याच्यापुढे कुणाचा टिकाव लागणार नाही असं लक्षात आल्यानंतर सगळे गर्भगळीत होऊन गेलेले होते. पण या दूषणानं थोडं त्यांना आश्वस्त केलं आणि मग ते राक्षस सैन्य क्रुद्ध झालेल्या काळाप्रमाणे रामाच्या अंगावर धावून यायला लागले. महाबाहू रामाचे आणि त्या दूषणाचे अभयत्व, म्हणजे ज्यांनी अभयत्व दिलेल्या राक्षस सैन्यामध्ये अंगावर रोमांच उठतील, आपल्याला सुद्धा ऐकताना अशा अंगावर शहारे येतात, असं तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे. आणि राक्षस म्हणजे काय, वृक्ष उपटायचे, त्यांचा बाणांसारखा सामान्य प्राणघातक वर्षाव करायचा आणि राक्षस सैन्याचा हा शस्त्रांचा पर्वता एवढा ढीग साचला होता. कल्पना करा, राम त्या आश्रमामध्ये राहतोय, जवळपासच ही घटना घडलेली आहे आणि पर्वता एवढा ढीग झालेला आहे त्या अस्त्रांचा, वृक्ष इत्यादिकांचा. म्हणून तंद्रुमाणं शराणांच वर्त प्राणहृदं महत्, वर्त प्राणहरं महत्, प्रतिजग्राह धर्मात्मा राघवोर्माघ सायक. हा आता सायक म्हणजे धनुष्य बाण. रामाने सुद्धा आता त्यांचा समोरचा आवेश पाहिल्यानंतर बेभान होऊन त्यांच्या वधाचा मनोमन निश्चय केलेला आहे. कुठल्याही गोष्टीचा निश्चय केला की तो तडीस नेणं, हे रामाचा बाण आहे. आणि म्हणून त्यानं प्रत्युत्तर म्हणून सत्यकास्त्र सोडले. हे कधी ऐकलेलं नव्हतं, सत्यकास्त्र. आणि रागानं बेभान झालेल्या रामानं शत्रूंचं मर्म ओळखले. आपल्या बाणांच्या प्रहारांनी दूषणासह राक्षस सैन्य आता ठार करतोय, तो म्हणजे ठार केलं. कुशाग्र बुद्धीच्या रामानं सगळं राक्षस सैन्य हे नष्ट केलेलं पाहून हा रथारूढ झालेला जो दूषण आहे, त्या दूषणाला अत्यंत राग आलेला आहे. त्यानं सगळ्यांना धीर दिलेला होता, आश्वस्त केलेलं होतं, पण आता तो फार संतापलेला आहे. आणि म्हणून बाणांचा त्यानं वर्षाव केलेला आहे रामावर. आता हा वर्षाव म्हणजे साधी गोष्ट आहे का हो? पण रामाला त्याचं काहीच नव्हतं. एकतर तो परमात्मा स्वरूप होता, अवतार घेतलेला आहे मनुष्य रूपात, पण त्याची शक्ती ही अमर्याद आहे. आणि रामानं सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून महाबलशाली अशा दूषणाच्या सर्व अवयवांवर बाणांचा वर्षाव केला. मागच्या वेळेला पाहिलं की 14,000 राक्षसांवर तो अगदी त्यांनी घणाघात केलेले आहेत. आता हा दूषण आलेला आहे आणि तसं नावच दूषण आहे. त्यामुळे मला सारखं वाटत होतं की दुसऱ्यांना दूषणं का देऊ नयेत, हे या दूषणाकडून शिकावं. तर रणांगणावर क्रोधाविष्ट झालेल्या रामानं महाशक्तिमान दूषणासह राक्षस सैन्याची धड, म्हणजे सगळे देह त्यांचे मस्तकाशिवाय केले. सगळ्यांचे खटाखट त्यांची मस्तकं उडवलेली. आणि त्यावेळेला राम प्रज्वलित झालेल्या अग्नीप्रमाणे, अग्नीचं तेज रामाजवळ होतं, म्हणजे अग्नीच साक्षात राम झाल्यासारखं.
विमुखीकृत्य रक्षांसि दूषणञ्च महाबलम् तस्याव संभ्रमो राम प्रदीप्त इव सन्निधः. अगदी प्रदीप्त अग्नी जवळ असल्यासारखा त्याचं तेज दिसत होतं. मग आता रामानं दूषणाच्या जवळ समोर आलेला आहे. आपल्या धनुष्यानं अमोघ बाण दूषणावर सोडला आणि तो बाण म्हणजे 100 यज्ञ करणाऱ्या शतक्रतू यज्ञाचं अमोघ असं वज्र. त्या वज्राला फार ताकद होती बरं का, म्हणून नेहमी इंद्राच्या वज्राची उपमा दिली जाते. आपल्याला माहिती असेल, आम्ही गेलो होतो त्या भागात. दधीचींच्या अस्थींपासून विनंती करून ते वज्र अस्त्र बनवलेलं होतं आणि ते असं होतं, अमोघच होतं की टाकलं की ते त्याला ठार करूनच परत येणार. तसे रामाचे हे अमोघ बाण होते. मुमोच निशितान बाणान वज्राणी व शतक्रतु. नेहमी शतक्रतूची म्हणजे इंद्राची उपमा देतात. आता एका बाणानं धर्मात्मा रामानं दूषणाच्या रथावरील ध्वज उडवला. एक 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 कसं अपमानित केलं की मनुष्य मग थोडासा खच्चीकरण होतं, तसं त्यानं केलेलं आहे प्रत्येकाच्या वेळेला. पुन्हा 4 बाणांनी रथाचे 4 घोडे ठार केले. आता रथही केला. मग 2 बाणांनी सारथ्याला ठार केलं, म्हणजे आता दूषण एकटा पडला. आणि क्रोधाविष्ट अशा रामानं आपल्या लहानशा त्या दुष्ट राक्षसांच्या तुलनेनं हे लहान आहेत बरं का, नाही तर आजानुबाहू आहे राम. पण त्यांनी असं वर्णनात म्हणलेलं आहे की लहानशा हातातल्या बाणांनी सर्वांची शस्त्रास्त्र नष्ट केली. म्हणजे मस्तकं तुडवलीचे शस्त्रही नष्ट केलेली आहेत, रथही खराब म्हणजे नष्ट केला. आणि शिखेप्रमाणे म्हणजे अग्नीच्या ज्वालेप्रमाणे तेजस्वी असा राम तिथं तळपतो. रथ नष्ट झाल्यावर दूषण जमिनीवर आलेलं आहे आता. आणि मग त्यानं रामावर गदा फेकली. आता काय करणार? ती गदा अग्निज्वालेप्रमाणे तेजानं झळाळत होती, तोही काही कमी नव्हता. आणि राक्षसांच्या तुलनेत लहान हात असलेल्या रामानं आपल्या प्रभावी अशा बाणांनी त्या गदेचे वरचे वर तुकडे करून टाकले. लहान मुलं असतील ना, तसं त्यांना अगदी छान करून दाखवता आलं असतं ॲक्टिंग. आणि दूषणाचा 8 बाणांनी वेध घेतला. सगळं इत्थंभूत बातमी दिलेली आहे, असं वरवर काहीच वर्णन नाही, अगदी परफेक्ट. मग शत्रूला दूषणाप्रमाणे घातक असलेल्या वज्राप्रमाणे अमोघ लोखंडी पण सोन्याच्या आवरणानं वेष्टिलेले, यमाप्रमाणे घातक तीक्ष्ण टोके असलेले त्या बाणांची वर्णनं बघा. रक्तपिपासू शत्रूंची नगरे उद्ध्वस्त करण्याची, सर्व प्राणीमात्रांचा नाश करण्याची क्षमता असलेले, महान सूर्याप्रमाणे असलेले ते अस्त्र आपल्या भोवती फिरवून आता तू ठार मारला जात आहेस असं रागानं बेभान झालेला तो दूषण रणांगणामध्ये रामाला बोलतो. त्याचंही त्याचं कमी नाही आहे, तो अत्यंत पराक्रमी तर आहेच. आणि सगळ्यांना नाश करण्याची म्हणजे ज्याला आपण आसुरी संपत म्हणतो ना, ती सगळी त्यांच्याकडे आहे. शस्त्रास्त्र असू देत, ती बुद्धी असू देत. आणि मग रणांगणामध्ये त्याला उत्तरादाखल रामानं सुद्धा दोन्ही हात हे थोडे जोडले असता, म्हणजे त्याच्या आधी तोडले हात. आणि राम हसतोय बरं का, विकट हसतोय. त्याच्या या आवाजानं आणि त्याच्या कृतीनं सगळे राक्षस घाबरून गेले. मोठा आवाज, गंभीर असा आवाज त्यांनी केलेला आहे. आणि त्या आवाजानं सगळी पृथ्वी, सगळ्या दशदिशा ह्या व्यापून गेलेले आहेत. बघणाऱ्याच्या लक्षात आलं की भोवती महासंकट आलेलं आहे. एवढा मोठा आवाज झालेला आहे. आत्ता बघा, जर थोडा वेळापूर्वी तुम्ही आपलं हे सुरू असतं तर तसेच आवाज आपल्याला सगळ्या वाद्यांचे हे ऐकायला मिळाले असते. महाकाय रणांगणामध्ये दूषण मस्तकावर पडला. त्याला पाडले त्यांनी. त्याचे हात रक्तबंबाळ झाले. जणू इंद्राचा ध्वजच रणांगणावर पडला आहे, इतकं ते सगळं रक्तबंबाळ झालेलं होतं. हात तुटलेला छिन्न भिन्न दूषण हीन दीन झाला आणि जमिनीवर पडला. दोन्ही सुळे तुटलेल्या हत्तीसारखा तो हीनदीन झाला होता. हत्तीचं सगळं जे सामर्थ्य असतं ते त्या सुळ्यांमध्ये असतं बरं.
आणि दूषण खाली पडलेला पाहून सगळे प्राणी मात्र छान छान छान, सगळ्यांना आनंद झालेला आहे. अहो, हे दुष्ट राक्षस म्हणजे सगळ्यांचे कर्दन काळ होते हो. आणि म्हणून राघव रामाचे अभिनंदन सगळ्यांनी केले आणि त्याची पूजा करायला लागले. सगळ्यांनी वृष्टी केलेली आहे. द्वाभ्याम शराभ्याम चिच्छेद सहस्थाभरणे भुजौ तस्य श्लिष्टभुजौ राम प्रहसन रघुनंदन. तस्य चित्वा, चित्वा म्हणजे तोडून टाकले. जायातल शब्देन रक्षसा भयमादयन. आणि असा जो आवाज व्हायचा ना, तो टणत्कार, धनुष्याचा टणत्कार म्हणायचे. तुम्ही आम्ही ऐकलेला नाही, आपण फक्त त्या मालिकांमध्ये पाहिला असेल. खरा तो काय असेल. आणि त्यामुळं सगळं सैन्य हे अगदी घाबरून त्रस्त झालेलं आहे. अक्राळ विक्राळ भळे मोठे कपाळ असलेला आणि मोठे मोठे डोळे असलेला, बघा तो कसा असेल, डोळ्यापुढं कल्पना करा. अत्यंत सामर्थ्यशाली आणि 3 विशाल नेत्र होते बरं का, 3 नेत्र होते. असा तो राक्षस अचानक रामाच्या अंगावर, आता हा आलाय पुढचा दुसरा राक्षस आलेला, त्रिशिर नावाचा, तो धावून आलेला आहे. आणि तो आता मृत्यूच्या पाशातच धावून जात होता. अतिविशाल कपाळ असलेल्या राक्षसानं रामावर मोठा आपला भाला उगारलेला आहे. आणि अतिविशाल नेत्र असलेल्या राक्षसानं पट्टीश, ही सगळी त्यावेळची अस्त्र आहेत बरं का, शस्त्र आहेत. पट्टीश घेऊन गोल गरगरा फिरवून तो सोडणार एवढ्यात रामानं राक्षसाला बाणांनी खाली पाडलं. जणू अतिथींचा सत्कार करावा, काय कल्पना केलेली आहे वाल्मिकींनी आणि समर्थांनी. असं त्याच्या 3 कपाळावर रामानं तीक्ष्ण बाण मारले. अतिविशाल भाव असलेल्या राक्षसाचे रामानं मस्तकच उडून टाकलं आणि त्या गुन्हेगाराला तीक्ष्ण बाणांनी अगदी छिन्न भिन्न करून टाकलं. विशालाक्ष राक्षसाचे डोळेच लक्ष करून ते रक्तानं भरून टाकले. डोळ्यावर मारा केला की तो काय बघणार. जणू अतिथी आत्ता सांगितलं तसं. आणि एखादा वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे तो स्थूलाक्ष, मोठे मोठे डोळे, आपण म्हणतो ना बटबटीत, आपल्याला जरा मोठे डोळे असले तरी बघवत नाही. आणि या राक्षसांचं तर सगळंच विशाल असायचं. असा तो राक्षस जमिनीवर कोसळला आणि सुवर्णमंडित बाणांचा तिथे खचच पडलेला होता. इतके बाण त्याला मारावे लागले आणि ते सगळे बाण हे अग्निप्रमाणे तेजानं असे झळाळत होते. सपपात क्षितौ क्षीणे क्षीणो क्षितितले क्षितिक्षंतो यथा द्रुमः ततः पावकसंकाशै शरैर्हेमविभूषितैः. सगळे सोन्यानं हे केलेले मढवलेले असे बाण असायचे. आता रामाच्या धनुष्यातून सुटलेल्या त्या तेजस्वी बाणांचा राक्षस सैन्यावर इतका वर्षाव होत होता की पर्वतावर ज्याप्रमाणे वज्राघात व्हावा, पर्वतसुद्धा वज्राघाताने हे व्हायचे बरं का, नष्ट व्हायचे, भंग पावायचे, तसा तो राक्षस, म्हणजे ते सगळेच राक्षस पटापट मरू लागले. आता काही ठिकाणी म्हणले शेकडो होते, पण आपल्याला माहिती आहे की 14,000 राक्षस होते. आणि हजारो राक्षस सैन्य रामाच्या हजारो बाणांनी रणांगणावर पडले. बाणांनी त्यांची शरीरं छिन्न भिन्न झाली, केस विस्कटले गेले. असे ते रणांगणावर रक्तबंबाळ होऊन अगदी जमिनीवर कोसळत होते. आणि उरलेले निशाचर आणि सगळे जे अन्य प्राणी जे होते जमिनीवर सांडलेलं ते गरम गरम रक्त प्यायला लागले. बघा, जे रानटी प्राणी आहेत त्यांना आयतच भरपूर खाद्य मिळालेलं आहे. पृथ्वी महान यज्ञकुंडाभोवती कुश पसरलेलं असावं तशी शोभून दिसत होती. म्हणजे कल्पना करा, आपण यज्ञकुंडाची आपल्याला कल्पना असते, पण ही पृथ्वी ही जणू काही यज्ञकुंड झालेलं आहे. कारण सगळ्या त्या ज्वाळांप्रमाणे यांचे रक्ताचे पाठच्या पाठ ते लाल दिसत आहेत. क्षणाक्षणाला राक्षस तिथे जमिनीवर मरून पडत होते. जमिनीवर रक्तांच्या अगदी चिखल झाला होता. आणि पर्वताप्रमाणे प्रचंड असलेले ते राक्षस हत्तीप्रमाणे धडाधड खाली, आजच बघा बातमी ऐकली, 7 हत्ती
ह्याच्या रेल्वेच्या धक्क्याने एका वेळेला मरण पावलेले आहेत. म्हणजे आजकाल ही अशी युद्ध होत आहेत सगळी अपघाताची. आणि ते भयंकर क्रूर कर्म असे 14,000 राक्षस ठार होऊन जमिनीवर पडले. मागच्या वेळेला काही प्रमाणात झाले होते, पण आता मात्र रामाने सगळ्यांचा फडशा पडलेले. अत्यंत बलवान, अतिसामर्थ्यशाली असे ते जरी होते, तरी मानवी रूपातील एवढ्याशा त्या रामानं त्या संपूर्ण राक्षस सैन्याचा निपात केला. 3 मस्तकं असलेल्या राक्षसाला सुद्धा शत्रुंजय रामानं ठार केलेला आहे. आणि त्या सर्वांना ठार केल्यानंतर इंद्रानं जसं महान शत्रूचा निपात करावा, त्याप्रमाणे महान अशा रथारूढ खराचाही रामानं पाडाव केलेला आहे. ते आता खरंही तिथे अजून पूर्ण मरण पावलेलं नाही, पण त्याचा पाडाव केला, त्याला नेस्तनाबूत केलेलं आहे. असे एक 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 सर्ग पुढे पुढे आपण जात आहोत. आता मी मगाशी म्हणलं तसं त्रिशिर म्हणजे ज्याला 3 मस्तक आहेत असा एक राक्षस आहे. तर रामाला सामोरं जाणाऱ्या खराला पाहून त्रिशिर नावाचा एक राक्षस आता खराजवळ आलेला आहे. आणि तो त्याला सांगतो, अजून खर मेलेला नाही आहे, त्याला म्हणजे त्याला मारण्यासाठी किती कष्ट पडले असतील रामाला बघा. 14,000 राक्षस गेले, दूषण गेला, अनेक सगळे एक से बडकर एक एक गेलेले आहेत. पण आता हा त्रिशिर आलाय, त्याला बोलतो खराला. काय म्हणतो तो? कारण तो तसा खरं श्रेष्ठ आहे बरं का, राक्षस राज आहे तो. राक्षस राज, माझ्यासारख्या पराक्रमी वीराला या युद्धात सहभागी करून घ्या आणि स्वतः या साहसपूर्व कार्यापासून अलग राहा. त्याला वाटतं की मी रामाला नक्की मारू शकेन. खराला वाटत असतं मीच मारणार आहे आणि मी आता महाबाहू रामाला युद्धात ठार करीन अशी त्यानं प्रतिज्ञा केली. एकतर मी या रणांगणामध्ये त्याचा अंत करीन, म्हणजे त्याचा काळ ठरीन, नाही तर तो तरी माझा काळ ठरेल. आता पुढचं वाक्यच खरं ठरणार. आणि तू आता या युद्धापासून परावृत्त हो असं खराला तो म्हणतो. आणि म्हणतो तू केवळ प्रेक्षकाची भूमिका घे. रामाला ठार केल्यानंतर तू आनंदानं मनुष्य वस्तीत जाशील. आणि रामाला मला ठार मारणं हे इतकं सोपं नाही आहे. तर जर रामानं मला ठार मारलं तर पुन्हा तू युद्धासाठी पुढे ये, म्हणजे मग काही माझा इलाज नाही, माझा जर शेवट झाला तर. आता मृत्यूलोकाला आनंदित करणारे हे त्रिशिराचं जे बोलणं आहे ते ऐकून खराला खूप आनंद झाला, प्रसन्न झाला तो. आणि तो म्हणतो जा युद्ध कर, तू युद्ध कर असं म्हणाला. आणि तो पराक्रमी वीर आनंदित झालेला त्रिशिर नव्या उत्साहानं नव्या जोमानं युद्धाला गेलेला आहे. म्हणजे युद्धाला जा ही अनुज्ञा मिळताच तो रामावर असा जोरात धावून गेलेला आहे. असा धावून गेला की उरले सुरलेले पण सगळे पराक्रमी सामर्थ्यशाली असं जे राक्षस सैन्य होतं ते त्रिशिराच्या मागोमाग निघाले. आता बघा, म्हणजे 14,000 मारले पण अजूनही त्यांचं सैन्य होतंच. आणि मग घोड्यांनी सज्ज झाले असलेल्या रथात तो तेजाने तळपणारा त्रिशिर म्हणजे जणू काही 3 पर्वतांसारखा होता बरं का तो रामावर चालून येत होता. आणि प्रचंड अशा महामेघानं ज्याप्रमाणे सहस्र जलधारांचा वर्षाव करावा तसा त्रिशिरानं रामावर हजारो बाणांचा वर्षाव केला. आणि पाण्यानं भिजलेल्या नगाऱ्याप्रमाणे कर्णकर्कश गर्जना सुरू केली. त्रिशिराश्चरथेनैव वाजिमुक्तेन भास्वता अभ्यधावद्रणे रामं त्रिशीर्षम इव शैलराट म्हणले. आणि वाल्मिकी रामायणात म्हणले त्रिशिरास्तुरथेनैव वाजियुक्तेन भास्वता अभ्यद्रवत्रणे रामं त्रिशृंग इव पर्वतः. समर्थांनी शैलराट शब्द वापरला. पर्वत हा जरा कमीच झाला असता, महत्त्वाचा वाटला नसता. शैलराट म्हणजे शैलांचा राजा, पर्वतांचा राजा असा तो दिसत होता. असे छोटेसे शब्द जेव्हा वाचत असतो, अभ्यासत असतो, तेव्हा लक्षात येतात की असे त्यांनी काही बदल केलेले. शरधारा सहस्राणी मेघामेव इवोत्सृजन विनदन सभृशन्नादम जलाक्लेन्नस्य दुंदुवे. हे दुंदुबीचा सगळा आवाज आलेला आहे. आता त्रिशिराला येताना पाहिलंय रामाने आणि त्याच्यावर त्यांनी नजर रोखली, फक्त नजरेनंच त्याच्या, आणि आपलं धनुष्य लगेच सज्ज केलं. रामाने त्याच्यावर जोरदार प्रहार सुरू केले, त्यानंही रामावर जोरदार प्रहार सुरू केले आणि ते तुंबळ युद्ध
अक्षरशः हृदयाचा थरकाप करणारं होतं. जर आपल्याला हे असं दाखवता आलं असतं, म्हणजे आता दाखवतातच आहेत मालिकांमधून, पण हे एकेकाचं इतकं आपण पाहिलेलं आपल्याला आठवत नाही आहे. जणू सिंह आणि हत्तीचं युद्धच, कारण सिंहाची अंतिम मर्यादा म्हणजे हत्ती असते बरं का. त्या समयी त्रिशिरानं 3 बाणांनी श्री रामचंद्रांच्या कपाळाला जखमा केल्या. रामाला त्याचा हा उद्दामपणा असह्य झाला, कारण आजपर्यंत त्याला कोणी असं केलेलं नव्हतं जखमी. राक्षसांचं युद्धातील सामर्थ्य पहा, जणू कपाळावर फुलं व्हावीत तशा बाणांनी माझ्या कपाळावर जखमा झालेल्या आहेत. म्हणजे फुलं वाहतात तशा तो म्हणतो, मला राम म्हणतो, माझ्यावर आता या जखमा फुलांसारख्या आहेत. तुझ्या धनुष्यातून सुटलेले बाण मी झेलले आहेत, आता माझ्या धनुष्याच्या दोरीतून सुटलेले बाणही तू झेलून घे. आता त्याला आव्हान दिले रामाने. आणि असं म्हणून रामानं विषासारखे भयंकर 14 बाण टाकलेले आहेत. 14 बाण टाकलेत आणि त्रिशिराच्या छातीवर सोडलेत. त्याच्या रथाचे 4ही घोडे, रामाची एक ती आता छान स्ट्रॅटेजीच आहे. पहिल्यांदा रथाचे घोडे हे करणार, ठार करणार, सारथी पाडला. अतुलनीय अशा पराक्रमी रामानं 8 बाणांनी त्याचा सारथी पाडला आणि दुसऱ्या बाणानं त्रिशिराच्या रथावरील ध्वजही खाली पडला, रथही भग्न केला आणि मग तो त्रिशीर खाली पडला. रामानं त्याचे 10 बाणांनी हृदय भेदलेलं आहे. म्हणजे किती ते कणखर असतील हो. मला सांगा, एक बाण जरी हृदयात गेला तरी तो शरीराला तो सोडून गेला. श्रावणाचं वर्णन काय केलेलं आहे, एका शरानी धनुष्य इतकं हे असतं, त्याला शक्तिमान म्हणा किंवा वेध घेणं इतकं सोपं नाही आहे. तर यांना एवढेले बाण मारायला लागले, 10 बाण. आणि मग रागावलेल्या राजीव लोचन रामानं त्याची अश्रू भरल्या नेत्रांची 3ही मस्तकं विदर्ण केली. संपला तो. 3 शिरं होती, 3 पर्वतासारखी. सायकैश्चाष्टभी सूतं रथोपस्थेत्यपातयत रामश्चिच्छेद बाणेन ध्वजं चामित विक्रमः ततो हतरथास्तस्मात् आपतंतं निशाचरं. खाली पडलाय तू. बिभेद रामं तत्सा तरसा हृदयं दशभिशरैः. त्याच्या हृदयात त्यांनी ते बाण 10 मारलेले आहेत. जसं पूर्वी मोठ्या पर्वतांचे पंख त्या वज्रांनी कापून टाकलेले होते बरं का, इंद्रानी देवानी. कारण हे पूर्वी म्हणे पर्वत असे उडून जायचे आणि जिथे पाहिजे तिथं पडत असतील तिथे किती जणांचा संहार होत असेल. तसं रामाच्या बाणांनी पंख छाटले गेले आणि मग रक्तानं लडबडलेला असा तो त्रिशीर जमिनीवर कोसळला. आता खराचे उरलं सुरलं जे राक्षस सैन्य होतं ते घाबरून आता वाघ पाठीमागं लागल्याप्रमाणे घाबरलेले प्राणी सगळे धावत सुटले. जे काहीतरी त्या दूषणाच्या आश्वस्त शब्दांनी राहिलेले होते आता सगळे धावले, कारण आता त्रिशिरही गेला आणि जिथं वाट सुटल, वाट दिसल तिकडे धावत सुटले. त्यांना पळून जाताना पाहिल्यावर क्रोधाविष्ट खरानं त्यांना तात्काळ परतवले. एकदम त्यानं गर्जना केली असेल आणि काय पळून जाताय म्हणला असेल, या इकडं. आणि मग राहुचंद्रावर आक्रमण करतो त्याप्रमाणे त्यानं रामावर हल्ला केला. तर हा त्रिशिर गेलेला आहे. आता खराचा आपल्याला संहार पाहायचा आहे. वाल्मिकी रामायणातले काही आत्ता मगाशी वाचले तसे. सायकैश्चाप्रमेयात्मा सामर्शस्तस्य रक्षसः चिच्छेद रामस्तंबाणैर हृदये सोभवत्तद भवज्जडः हतशेषास्ततो भग्ना राक्षसा खरसंश्रयाः. आता खराच्या संश्रयानं असलेले, आश्रयानं असलेले सगळे राक्षस हे हतबल झालेले. आता अजूनही खराला पहिलं विरथ करण्याचं काम बरं का, पटकन मारायचं नाही आहे शत्रूला. जसं बघा आपण पाहतो मांजरसुद्धा अगदी छोटे छोट्या प्राण्यांमध्ये आपण युद्ध पाहत असतो, तर त्या उंदराला खेळवून 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 जसं हे करतात सैनिकसुद्धा, तसंच एखाद्याला अगदी
हतबल करायचं, दुर्बल करायचं आणि मग त्याला मारायचं. एक घाव दोन तुकडे केले तर त्यात काही मजा नाही. तशी आता ह्या दूषणाची जशी अवस्था झाली, तो त्रिशिराई ठार मारला गेला. आणि आता राघवाचा पराक्रम पाहून आता दुष्टखर थोडा मनातनं घाबरला आहे बरं का, भयभीत झालेला आहे, त्रस्त झालेला आहे. आणि राक्षसांचं एवढं अजिंक्य आणि महाबलशाली सैन्य केवळ पादचारी अशा एकट्या रामानं, अहो त्याला नाही रथ नाही काही घोडे नाही, काही नाही, तो एका रामानं एवढ्या सगळ्यांना ठार केलेलं पाहून, रामाचं प्रचंड सामर्थ्य पाहून तो खरं राक्षस आता चवताळून आलाय. आणि रामाच्या अंगावर असा काही धावून गेला की वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्रावर नमुची नावाचा जसा चालून गेलेला होता नमुची, तसं खरानं आपलं धनुष्य सज्ज करून त्याची प्रत्यंचा खेचून अत्यंत क्रोधानं भयंकर असा विषारी बाण रामावर सोडला. एक तरी त्यांना संधी दिलीच पाहिजे ना. आणि त्यानं अनेक बाण सोडून रामाभोवती जाळं तयार केलं. आता राम हा कसा होता, कवच, म्हणजे त्याच्या भोवती सगळं सुरक्षितेचं कवचच होतं. या बाणांचंच आता कवच तयार झालं. सर्वांश दिशैर्बाणैर विदिशश्च महाबलहा पूरयामास तप्त तद्दृष्ट्वा रामोपी महाधनु. लगेच रामाने मोठं धनु घेतलेलं आहे. आता अनविकाश आकाश, म्हणजे जिथे आकाश आणि अवकाश म्हणतो तशासाठी त्यांनी एक छान शब्द वापरलेला आहे. अनावकाशम आकाशम सर्वतः शरसंकुलम. आकाशात सर्व बाजूंनी बाणांचं जाळं तयार आहे. शरजालावृत सूर्य तत्र नाती प्रकाशते. सूर्याच्या भोवती जसं मेघाचं आवरण आल्यावर तो जसा प्रकाशमान दिसत नाही, तशी रामाची अवस्था झालेली आहे. पूर्ण झाकला गेलाय राम. अन्योन्यमयी सौरंभात उभयो शरवृष्टयः संप्रयुक्तो, असे शब्द वापरलेत काही त्यांनी, बदल थोडेसे, ते तर नाही जास्त सांगत. तर हे सगळं पाहिल्यावर रामानं सुद्धा आपलं महान धनुष्य, मी आत्ता सांगितलं तसं, सज्ज केलं आणि अत्यंत विषारी जहाल अग्निप्रमाणे तेजानं झळाळणाऱ्या बाणांचा खरावर असा काही मारा केला. असा वर्षाव हा शब्द सगळीकडे वापरलेला की आकाशावर भयंकर, आकाशाला जणू काही भयंकर, आपण म्हणतो ना आकाश फाटलं की काय, असे आता यंदा किती पाऊस झालेत, तशी अवस्था झालेली त्या बाणांच्या वर्षावाची. आणि रामानं आणि खरानं एकमेकावर सोडलेल्या बाणांनी आकाश आणि अवकाश पूर्ण भरून गेलेले आहे. आत्ता जो श्लोक सांगितला तसं अनावकाशम आकाशम, म्हणजे जिथे कुठे जागा दिसेल सगळीकडे त्या बाणांचं असं जाळं तयार झालं. आणि तोही आपल्या पूर्ण तेजानं चमकत नव्हता. आता कसला चमकणार आहे, त्याच्याही भोवती सगळं जाळं तयार झालं. एखाद्या गजराजाला, महान गजराजाला अंकुशाच्या द्वारे नियंत्रित केलं जातं. हत्तीला नेहमी अंकुशानं आहे ना ते एक हे अंकुशाचा मार नियंत्रित करावं, तसं ते दोघे खरं आणि राम एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत होते. रामानं नळीसारखे पोकळ नालिक, बघा त्यावेळची शस्त्र काय जवळ बाळगलं असेल खरंच, नाराच आणि तीक्ष्ण टोक असलेले विकर्णी, ही नाव आहेत सगळी, असे बाण सोडलेले आहेत. आणि तो रथात बसलेला खरं हातात धनुष्य असूनही सगळ्या बाजूनी हातात पाश घेतलेल्या काळानं वेढावं तसा वेढला गेला आहे. रामाने एवढं सगळ्याचा, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाणांचा त्याच्यावर मारा केला आहे. आणि रणांगणावर सिंहाप्रमाणे रागावलेल्या, सिंहाप्रमाणेच मजबूत खांदे असलेल्या ज्ञानसंपन्न अशा ह्या रामावर तो अज्ञानी खरं धावून जातो. आता नाही काही तर धावून गेला. तम सिंहमिव संक्रुद्धम सिंहस्कंदम महाबलम अज्ञानोज्ञानसंपन्नाम अभ्यधावत खरो रणे. तो धावत गेलेला आहे रणामध्ये. सशरैरर्पितः क्रुद्ध सर्वगात्रेषु राघवः रराजरा समो रामो विधूमोग्निरिवज्वलन. आत्ता मगाशी सांगितलं जसं अग्नीच्या भोवती जसं धुराचं वेष्टण असतं, तसा तो राम आता शोभून दिसायला लागला.
पण तो खरंसुद्धा कमी नाही आहे. म्हणजे एवढं मानलं पाहिजे की तो अग्नीसारखा तेजानं झळाळणाऱ्या रामावर असा काही चालून गेला की पतंगानं अग्नीवर झेप घ्यावी तसं त्या राक्षस खरानं आपल्या हाताची चलाखी दाखवत महात्मा रामाच्या धनुष्याला किंवा धनुष्याची जी मूठ आहे ती पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते रामानं लगेच त्याचं ते तोडून टाकली मूठ. मग इंद्राच्या वज्राप्रमाणे प्रकाशित होणारे दुसरे 7 बाण सोडून रणभूमीत कुपित झालेल्या खरानं रामाच्या मर्मस्तरावर म्हणतो ना आपण मर्मस्थळ तिथं आघात केलाय. खरांनी जरी बाण सोडले असले तरी पंख असलेल्या त्या बाणांच्यामुळं रामाचं सूर्यतुल्य तेजस्वी कवच तुटून जमिनीवर पडले. जे आपण राम रावण युद्ध ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, पण खराशी एवढं युद्ध झालेलं मला तरी एवढ्या म्हणजे या रामायणात जेवढं आपण पाहतो आहोत, जवळून ऐकतो आहोत, तेवढं काही पूर्वी ऐकलेलं नव्हतं. कारण मालिकांमध्ये अगदी मोजके प्रसंग घेत असतात आणि फार ज्याला शॉर्ट म्हणतात तसे ते शॉर्ट असतात, शॉर्ट. आता इथे अग्निप्रमाणे तेजस्वी कवच सगळे जमिनीवर हे पडलेले आहेत ते बाण आणि रणांगणावर उभा असलेला राम हा धूमाच्छादित प्रज्वलित अग्निप्रमाणे शोभत होता. कारण त्याच्याही भोवती त्या खरानं भरपूर जाळं तयार केलेलं आहे. सशरई पातितं दृष्ट्वा कवचं पावकोपमं बभूव राम समरे विधूमोऽग्निरिवज्ज्वलन. म्हणजे धूर असलेला अग्नी कसा थोडासा कमी तेजस्वी असतो तसं. आता शत्रूचा विनाश करण्यासाठी शत्रूचा नाश करणारे विजय समान घोर अंतकारी आणि तरीसुद्धा सुकुमार असे महर्षींच्या आशीर्वादाने पुनीत झालेले वैष्णव धनुष्य घेऊन त्या धनुष्याला किती उपमा दिलेल्या आहेत बघा. की शत्रूचा विनाश करण्याला तर समर्थ होतंच, पण विजेसारखं होतं म्हणजे तेजस्वी पण होतं आणि चपळ होतं. आणि घोर अंतकार म्हणजे त्याचा अंत करणारच ते. आणि अत्यंत सुकुमार म्हणजे जे प्रेमळ असे ऋषी आहेत त्या ऋषींच्या आशीर्वादानं पुनीत झाले. आपल्याला माहिती आहे अगस्त्य ऋषींनी रामाला सगळे हे दिलेले होते. तर त्यापैकी आता हे सुकुमार असं म्हणजे ऋषींनी दिलेलं किंवा त्यांच्या आशीर्वादानं पवित्र झालेलं असं वैष्णव धनुष्य घेऊन त्याचा प्रचंड आवाज करीत त्या रणांगणावर राम आता पुन्हा खरावर चालून गेलाय. रामानं अत्यंत देखणा सुवर्णध्वज त्याचे तुकडे तुकडे झाले म्हणजे त्याचे तुकडे केले आणि देवतांच्या आज्ञेनं सूर्यदेवच धरणीवर अवतरले आहेत असं दृश्य दिसत होतं. इतका राम सूर्यासारखा तेजस्वी. आधी तो सूर्यवंशातलाच आहे. क्रोधाविष्ट रामानं रागानं बेभान झालेले हत्तीनं तुकडे करावेत तसे खराच्या अवयवांचे 4 तुकडे केले. नको वाटते ऐकताना, खरं सांगते, शहारे येत आहेत अंगावर. रामाने अनेक बाणांनी खराचं धनुष्य मोडलं. तो रक्तबंबाळ खर रागानं बेभान झाला. बघा एवढे 4 तुकडे केले तरी अजून काय त्यांच्यात हिंमत आहे. तंचतुर्भिखरं क्रुद्धो रामो गात्रेषु मार्गणैः विव्याद हृदिमर्मज्ञो मातंग इव कोपितः. हत्ती जर खवळला ना तर तो कसा आपल्याला माहिती आहे. श्रीकृष्णावर सुद्धा कंसाने जे सगळे प्रयोग केलेले होते, पण कृष्णाने एवढ्या लहान वयातल्या कृष्णाने त्या हत्तीला अगदी खेळवलेलंच होतं आणि यमसदनाला पाठवलं होतं. तर धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ अशा ह्या रामानं पुन्हा एकदा धनुष्य सज्ज केलेले आणि आपल्या लक्षावर 6 बाण सोडले. एका बाणानं रामानं खराचं मस्तक उडवलं मगासारखीच. 2 बाणांनी हात तोडले. अर्धचंद्राकार बरं का, चंद्राकार, चंद्राच्या आकाराचा म्हणजे अर्धचंद्र कसा असतो अशा 3ऱ्या बाणानं त्या राक्षसाचं शरीर विदीर्ण केलं. कारण सगळ्याचला काही आपल्या डोळ्यासमोर जो एक बाण असतो फक्त पुढे टोक आणि सरळ, तसे नाही आहेत हे बाण. हे सगळे वेगवेगळ्या आकाराचे बाण आहेत. मग तसा तो बाण सोडला. सूर्यताऱ्याप्रमाणे रामानं खरावर 13 बाण सोडलेले आणि नंतर एकाच वेळी 4 बाणांनी रथाचे 4ही घोडे एकदमच ठार केले. आता तशीच पुनरावृत्ती असली तरी राम एकटा आहे, इतक्या सगळ्यांना तोंड देतो आहे आणि आपल्याला तिथलं समोरचं दृश्य आता डोळ्यासमोर उभं राहते.
आणि नंतर एका बाणाने खराच्या रथाच्या सारथ्याचं मस्तक उडवलेलं आहे. मग रामाने त्रिवेणू असा शब्द वापरलाय बरं का ह्याच्यामध्ये. त्रिवेणू म्हणजे काय, तर रथाच्या जोखडाचा आधारस्तंभ जो असतो आधार देणं, तर तो त्रिवेणू आणि 2 बाणांनी खराचे डोळे फोडले. मगाशी जसं केलं तसंच. डोळे नष्ट झाले की संपलाच ना तो. आणि 12व्या बाणानं खराचे बाण जोडलेलं धनुष्य मोडलं. राम पुन्हा पुन्हा त्यांना इंद्र आणि तो वज्र, ते फार किती वेळा तो उल्लेख आलेला आहे, कारण म्हणजे इतकं ते प्रभावी असायचं. तर इंद्राप्रमाणे, वज्रधारी इंद्राप्रमाणे राम आता हसायला लागलाय खदखदा, म्हणजे त्याला सुद्धा तो आनंद झालाय. आणि इंद्रासमान रामानं वज्रतुल्य अशा 13व्या बाणानं खराचा पराभव केला. तो धनुष्य मोडलेला, रथहीन झालेला, रथाचे घोडे ठार झालेला, सारथीही मारला गेलेला, रक्तबंबाळ झालेला खर हातात गदा घेऊन उभा ठाकलाय. म्हणजे काय त्याच्यामध्ये ताकद असेल की त्यांच्याकडे ती शक्ती होती ना पुन्हा पुन्हा उभं राहण्याची. महान बलशाली रामाचा हा पराक्रम पाहून विमानातून सगळे देव, ऋषी, गंधर्व सगळे हात जोडून रामाचं अभिनंदन करतात. अजूनही खराशी तुंबळ युद्ध व्हायचे. अजून आपल्याला पाहूया, आजच्या दिवसात त्याला मारायचे. आता माझ्याकडूनच असं वाटायला लागलं की आता ह्याला फार लांबवण्यात अर्थ नाही आहे. आता बघा, भग्नरथ झालेला, भग्नरथ आपण मनोरथ म्हणतो, भग्न मनोरथ, इथे त्याचा रथ पूर्ण हे केलेला आहे, नेस्तनाबूत केलेला आहे. आणि हातात गदा घेतलेल्या खराला पुन्हा शांत स्वरात पण कठोर असं वचन राम बोलतोय. तसा राम मृदुभाषी. तो म्हणतो, रथाचे घोडे नष्ट होऊन आता हातात गदा धारण केलेल्या तुझ्यात बरंच धैर्य आलेलं दिसतंय रे. आता बघा ना, सगळं गेल्यानंतर तरी तो म्हणतो तुझ्यात बरंच धैर्य आलेलं दिसतंय रे. तुझं भयंकर कर्म या जगात सर्वांना ज्ञात आहे. खूप त्रास दिलेला आहे हो या सगळ्या राक्षसांनी. प्राणीमात्रांना त्रास देणाऱ्या नरसंहारका, पापी, त्रैलोक्यातही तुला कुठेही स्वामित्व, श्रेष्ठत्व मिळणार नाही. आज बळी तो कानपिळी असंच सगळीकडे चाललंय. पैशाच्या जोरावर निवडून येणं, लोकांकडची मतं घेणं, मग पुन्हा 5 वर्ष छान त्यांचा सगळा हे चालतं, हे जे काही चाललेलं आहे. तर तसेच हे त्यावेळचे, म्हणजे आता अगदी राक्षसी वृत्ती नाही पण तमोगुणीच आहेत हे सगळे. आणि म्हणून तो सांगतोय, राम सांगतोय की तू जनरीतीच्या विरुद्ध सगळं कर्म करतोयस आणि सगळ्यांना जर तू पीडा देऊ लागलास तर सर्वजण त्याला तीक्ष्ण शस्त्रानं ठार करतात. शेवटी एकीचं बळ असतंच ना. सगळेजण जर एकत्रित आले तर एकाचा काय तिथे पाडाव चालणार आहे. अरे दुष्टा, अरे खरा, अगदी काय म्हणतात ना, दुष्ट खरा, लोभामुळे तू पापकृत्य करत आहेस. तुला हे समजत नाही. तपाचरण करणाऱ्या ब्राह्मणांना तू विनाकारण पीडा देतोयस. आता हे शाब्दिक बोलसुद्धा त्याला त्रास देत आहेत बरं का. अरे राक्षसा, या दंडकारण्यात तपाचरणी तपस्वी लोक राहत आहेत, पण या थोर महात्म्यांना तू ठार मारतोस. त्याचं फळ आता भोग. जगात पापी कर्म करणाऱ्यांना फार काळ ऐश्वर्य सुख मिळत नाही. म्हणून लाजे खातर का विना लोकांची सेवा करण्याचं व्रत घ्यावं लागतं. 4 लोकांची कामं करायची, एखाद्याला काही त्रास द्यायचा, असंही घडलं तरी पण निदान तेवढी तरी बुद्धी सगळ्यांना मिळू देत. तर वठलेल्या वृक्षासारखे समूळ नष्ट होतात हे जे दुष्ट असतात ते. फार सुंदर अशा उपमा दिलेल्या आहेत. आणि पापकर्म करणाऱ्याला त्याचं फळ निश्चितच मिळतं. वठलेल्या वृक्षाला त्याच्या विनाशाची फळं निश्चितच भोगावीच लागतात. किती त्यांनी ठरवलं तरी असा माणूस असू, राक्षस असू, वसतो दंडकारण्ये तापसान् धर्मचारिणः किंतु हत्वा नरा महाभागान फले प्राप्स्यसि राक्षस. तुला याची फळं भोगावी लागणार. ज्याप्रमाणे विषमुक्त अन्नाचे परिणाम खाणाऱ्याला भोगावीच लागतात. नकळत आपण खात असतो जंक फूड, बाहेरचं फूड, मग त्याचे 2-4 दिवस भोगावे लागतात. तसं आहे. आपल्या कुकर्माची फळं ही अशीच मिळत असतात. जे संसाराच्या वाईटाची इच्छा करीत घोर पापकर्म करीत असतात
त्यांना प्राणदंड देण्यासाठी माझे पिता दशरथ यांनी मला इथं वनात पाठवले. तो सगळं सांगतोय आता बरं का. आता सोन्यानं मढवलेल्या माझ्या बाणांनी तू पूर्णपणे विदीर्ण होशील. ज्याप्रमाणे नागांचं वारूळ कोसळावं त्याप्रमाणे तू भग्न होशील. महान ऋषींना महर्षींना तू ठार केलं. बघा ना, अंगावर शहारा येतो की निरपराध लोकांना किती जणांना छळलेलं आहे. आणि ते तुझ्याकडून ठार झालेले ऋषी महर्षी वरून स्वर्गातून पाहतायत म्हणतो. तू आणि तुझ्यासह सर्व राक्षसांनी या दंडकारण्यात ऋषी महर्षींना ठार केलं. सर्व दशदिशांना माहीत आहे, म्हणजे स्वर्गालाही माहिती आहे. त्या घोर पापकर्माचं फळ आता तू भोग. दुष्टकर्माच्या पाठोपाठ त्यांची तशीच भयंकर फळंही येत असतात. करताना छान वाटतं बघा. खून, मारामाऱ्या, दरोडे, आजही काय काय चाललेलं आहे, सगळे बलात्कार सगळे. पण त्याच्यामागं त्याचं फळ धावत येत असतं. आणि हे महाबलशाली राक्षसा, तुझं काय सामर्थ्यपणाला लावायचे ते तू लाव, पण आज मी तुझं मस्तक तालवृक्षावरील फळाप्रमाणे खाली पाडणारच. राक्षसैसह दुष्टात्मन ऋषीन् हिंसितवानसी यन्महादंडकारण्ये सर्वा परिपतन दिश. सगळ्या दिशांना तू अगदी हे केलेलं आहेस. कर्मणस्तस्य घोरस्य फलं पश्चाद्य राक्षस. आजच्याच तू फळ पहा. अनुपायेन दत्तस्य दुरिष्टस्येव कर्मणा. इष्ट म्हणजे दुरिष्ट, अतिशय वाईट अशी कर्म तू केलेली आहेस. रागानं डोळे लाल झालेला राम असं म्हणल्यानंतर रागानं बेफान झालेल्या छद्मीपणानं हसतोय बरं का. आता तो सुद्धा कसा त्याला उत्तर देतो बघा. तो रामाला म्हणतो, ए दशरथ पुत्रा रामा, रणांगणात थोड्याफार राक्षसांना मारलंस की स्वतःला अगदी स्वतःचीच प्रशंसा करून घेतोयस. काय स्वतःला समजतोयस? अरे या पृथ्वीवर जे जे पराक्रमी किंवा सामर्थ्यवान लोक असतात ना, ते स्वतःच्या गुणांचं गुणगान करीत नाहीत. अरे रामा, या जगात आपल्या कुलशीलाच्या मोठेपणाच्या निरर्थक बढाया मारत असतात. तसा तू निरर्थक बोलतो आहेस. आणि वीरा, युद्धामध्ये असे इक्ष्वाकू कुळच मारलं जाते सारं. ते मारलं जात असताना सुद्धा तू असं बोलतोयस. स्वतःचा अंतकाळ येऊन ठेपला असतानाही तू असं बोलतोयस. आत्मस्तुती कशी काय करतोयस? तुझ्या या बोलण्यातून तुझं लघुत्व, क्षुद्रत्वच दिसून येते. आता बोलानीच उत्तर चाललंय बरं का. अग्नीत दगड जाळला तरी तो सोनं होऊ शकतो का? हा गदा धारण केलेला मी तुला दिसत नाहीये? दिसत नाही? ज्यानं ही पृथ्वी आपल्या एका शिंगावर तोलून धरली, तोच जणू मी आता प्रक्षुब्ध झालो आहे. त्रैलोक्याचा अंत करू शकणारा हातात पाश घेतलेला जणू मी अंतकाळच आहे. आपण म्हणतो ना अंतकाळ, म्हणजे काळ आहे तो, पण अंत करणार आहे तो. मी तुझ्यासाठी, तुझं या युद्धात प्राणहरण करण्यासाठी गदा घेतलेला मी पुरेसा आहे. तुझा वध समोर दिसत असताना वायफळ बडबड कशाला करतोस? आणि तुला समोर उभं राहिलेले पाहून माझ्यात स्फुरण चढलंय म्हणतो. अतिस्फुरण आलंय मला आता. आणि या वनात ज्याच्याविषयी माझ्या मनात राग निर्माण होतो तो पुढे क्षणभरही टिकू शकत नाही. माझं अपकृत्य करून रामा तुझं जगणं अशक्य आहे. भरपूर मुक्ताफळं हे केली त्यांनी. दुष्काळात थोडा जरी यावेळी पाऊस पडला तरी त्याचा सुगंध दरवळतोच. तू माझे 14,000 राक्षस मारलेले आहेस. आता तुला एकट्याला ठार करून मी अश्रू पुसून माझे दुःख दूर करीन म्हणतो. मला एवढ्यांचं दुःख झालंय, पण तुला एकट्याला मारून माझं दुःख कमी होईल. आज आता हे रामा, हे तुझे जटा रुद्राक्षाने शोभणारं जे हे मस्तक आहे ना, हे मी आता खाली पाडीन. आणि मग तुझं शरीर रक्तानं माखलं जाईल. तेव्हा मी मृत झालेल्या माझ्या सैन्याला पाणी द्यायला मोकळा होईल. लगेच मी जाईन. एवढं अगदी पाणी देणं, जलांजली वगैरे त्याला माहिती आहे. मम कृत्वा प्रियम राम दुर्लभम नवजीवितम तोयवर्षमियत वर्षम स्तोकामेव सुवासना याती त्वया राक्षसानी सहस्राणी चतुर्दश. याती म्हणजे घालवलेस. हतानि तेषां हत्वा त्वां करिष्ये श्रू प्रमार्जनम. माझ्या अश्रूंनी त्यांचं प्रमार्जन करीन. असं म्हणून क्रोधानं अतिशय बेभान झालेल्या खरानं
आपली तळपणारी सोन्याची अग्निप्रमाणे झळाळणारी ती गदा रामावर अतिशय वेगाने गरागरा फिरवून त्यानं टाकलेले आहेत. ती वाटेत येणारे वृक्ष समूळ सगळे जे वृक्ष किंवा जे जे काही वाटेत असेल त्या सगळ्याला भस्मसात करणारी ती गदा जळजळीत असा मृत्यूपाशच होती वाटत होती. आणि ती येणारी गदासुद्धा रामानं कशी अवकाशातच बाणांनी तिचे तुकडे तुकडे केले. खरंच हा अगदी प्रसंग म्हणजे खूप डोळ्यापुढे येतो. छिन्न भिन्न झालेली ती गदा जमिनीवर पडली. एखादी सर्पिणी मंत्र आणि औषधाच्या बळानं खाली कोसळावी तशी बाणांनी मोडलेली ती तुकडे झालेली गदा त्याची नष्ट म्हणजे पृथ्वीवर पडली. पण तरीसुद्धा खरं विचलित झालेलं नाही, दुःखी झाला नाही किंवा किंचितही खिन्न झाला नाही, त्याचं धैर्य खचलं नाही. तामापतंती ज्वलिता मृत्युपाशोपमां गदा अंतरिक्षगतां राम चिच्छेद बहुधा शरैः न विव्यथे खरसंख्ये धराधरैवाल्वलः इवाचलः न विषादो भवत्यास्य नोच्चोत्साहं च व्यमुंचत. म्हणजे किती त्याच्यात ताकद असेल आपल्याला वाटतं, पण हे साधेसुधे नव्हते हो राक्षस. माता खराचा वध थोड्याच वेळात आपण करूयात, होईल. मग रामानं राजीव लोचन आहे हो, इतका सुंदर हा, पण ती गदा तोडून तुकडे करून टाकले. आणि मग दशरथ पुत्र राम आता स्मितहास्य करतोय आणि खराला म्हणतो, अरे तुझं जर सर्व बल सामर्थ्य मी इथं खाली पाडलं आहे, नष्ट केलं आहे, शक्तिहीन दुर्बल झालेला तू का विनाकारण बढाया मारतोस. जे तो रामाला बोलला होता आता राम त्याला बोलतो. या माझ्या बाणांनी तुझी गदा तुकडे तुकडे करून खाली पाडली. अहंकारानं भरलेल्या खरा तुझा अहंकार नष्ट केलाय. अरे तू आत्ता जे म्हणालास की माझ्या राक्षसांच्या दुःखाचं परिमार्जन मी करीन, हे सगळं खोटं आहे, व्यर्थ आहे. सदाचरणी सद्वृत्तीशील लोकच तीच लोकांच्या अश्रूंचे परिमार्जन करत असतात. तू काय त्यांच्या अश्रूंचं परिमार्जन करणं. त्यांचं दुःख दूर करू शकतात. गरुडानं अमृताचं हरण केलं तसं आता मी तुझे प्राण हरण करतो, तुझे कान नष्ट करून टाकतो, युद्धात साजेसं सगळं असं तुला करून टाकतो. आणि माझ्या प्रभावशाली बाणांनी पृथ्वी आज तुझं रक्तप्राशन करेल. तुझे दोन्ही हे आता धडा वेगळे करतो. ज्याप्रमाणे ललना ही एक उपमा त्यांनी एवढ्या कष्टाच्या किंवा दुःखाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक शृंगारिक उपमा दिलेली आहे की ज्याप्रमाणे ललना आपल्या पतीला आलिंगन देते तसा तू आता पृथ्वीला आलिंगन देशील. पांशुगुंठित सर्वांग सुसंन्यस्त भुजद्वयम स्वस्त्यं गो समालिंग्य स्वप्स्यसे म्हणजे झोपशील. गो समालिंग, गो म्हणजे पृथ्वीला, समालिंग्य प्रमदाम वल्लभामिव, जशी स्त्री पतीला आलिंगन देते तशी ही भूमीला तू आलिंगन देशील. तू आता लवकरच गाढ अशी निद्रा घेशील, चिरनिद्रा घेशील आणि लवकरच आपल्या कृत्याचं फळ भोगशील. तुझ्या राक्षसांनी ही नगरच्या नगरं सगळी भयग्रस्त केली होती. तिथे आता ऋषीमुनी निर्भय होऊन राहतील, वागतील. या महान वनात आज तुझे सगळे बांधव सगळे नष्ट झालेले आहेत. असा तू हतबल होऊन अश्रू ढाळशील. माझ्या भीतीनं अधिकच हिंदीन होशील आणि नरभक्षका दुष्ट राक्षसा, ब्राह्मणांनी अग्नीत दिलेली आहुती तू आपल्या दुष्ट कृत्यांनी नष्ट करतोस. किती छळलेला आहे हो त्यांना. विश्वास ठेवावा असा तू मुळीच नाहीस, अविश्वसनीय आहेस. तेव्हा हे राक्षसा अतिशय भयंकर क्रूर अशी कर्म केलेली आहेस. त्यामुळं तू अत्यंत पापी आहेस, तपस्वी जनांच्या मार्गातील काटा आहेस. तुझ्या रूपानं मी आता तो नष्ट करतो. तुला अधर्माचं फळ हे भोगावंच लागेल. जनस्थाने हतस्थाने तव राक्षस मत्सरैः निर्भया विचरिष्यन्ति सर्वतः मुनयोवने. सगळे आता आनंदानं निश्चिंत होऊन इथे राहतील. असं रणांगणावर राम बोलल्यानंतर खर रागानं बेभान होऊन अधिकच कठोर शब्द पुन्हा बोलतोय की अरे रामा, तू स्वतःच भीतीनं असं कठोर वचन बोलत आहेस. तू स्वतःच घाबरलेला आहेस. मला काय तू घाबरवणार? मला घाबरवू शकतच नाहीस.
एखाद्याला शब्दानं असं क्रूरपणानं मारलं जातं की मृत्यूसुद्धा एवढं क्रूरपणानं मारत नाही, असं तू क्रूर बोलतोयस. जेव्हा एखाद्यावर मृत्यूचे पाश टाकले जातात तेव्हा तो माणूस एवढा भयभीत होतो की त्याला काय बोलावं ते समजतच नाही. म्हणून त्यानं काय केलं, जवळ एक वृक्ष दिसला होता, तो वृक्ष, आणि तो म्हणतो की जवळच त्याला एखादा वृक्ष दिसला तर जणू एखाद्या लहान झुडपाप्रमाणे तो मुळासकट उपटावा आणि धावत धावत येऊन तो प्रचंड वृक्ष खरानं रामावर मारला. म्हणजे इतकं त्याचं बेफाम असं काम होतं. आणि असं म्हणलं की घे आता तू मारला गेलास. परम प्रतापी रामानं लगेच त्या याच्यावरही खूप मोठ्यावर का हे युद्ध अगदी म्हणजे तासभर पुरेल एवढंच होतं खरं. तर त्या वृक्षाला सुद्धा बाणांनी रामांनी तोडून टाकलं आणि रागानं डोळे लाल झालेल्या रामानं हजारो बाण सोडून त्या वृक्षाचे, तो म्हणजे केवढा वृक्ष असेल बघा, पर्वतातून पाण्याच्या हजारो धारा व्हाव्यात तशा त्या बाणांनी खराच्या अंगातून रक्ताच्या हजारो धारा वाहू लागल्या, इतके बाण मारलेले. आणि त्या रक्ताच्या वासानं स्वतःच बेभान होऊन तो वेगानं पुन्हा धावू लागला. म्हणजे किती त्याच्यात ताकद आणि बळ असेल. आपल्यावरच सगळं आदळतोय असं वाटून पराक्रमी धोरणी असा राम किंचित बाजूला सरकलाय, नाही तो त्याच्यावर असा बेभाम आलाच असता. आणि मग खराला मारण्यासाठी अग्निप्रमाणे तेजस्वी झळाळणारे आता ब्रह्मदंड काढलाय बघा. जसं ब्रह्मास्त्र म्हणतात तसं ब्रह्मदंड काढला. ते अस्त्र घेतलं आणि इंद्रानं अस्त्र सोडावं तसं धर्मात्मा रामानं हे महातेजस्वी महाभयंकर असं अस्त्र खरावर सोडलं. ते अस्त्र अतिशय वेगवान, ध्वनिशून्य होतं, अजिबात आवाज न करणारं होतं आणि अग्नीनं झळाळणारा, तेजानं तळपणारा तो जणू बाणच होता. त्या धगधगणाऱ्या बाणाप्रमाणे असलेल्या अस्त्रानं रामानं खराचं मस्तकच उडवलं. अग्नीनं जळत जळत खर जमिनीवर पडला. ततः पावक संकाशम वधस्य समरेशरे वधाय समरेशरे खरस्य रामो जग्राह ब्रह्मदंडमिवोद्यतम. आता एखादा ग्रह अवकाशातून खाली कोसळावा तसा खर मृत्यूपासून जमिनीवर कोसळला, म्हणजे मृत्यू पावला तो. देवर्षी ऋषी महर्षी सगळे म्हणाले, काटेकोर अनुशासन करणाऱ्या इंद्रानंही याचसाठी येथे पदार्पण केलं होतं. त्यानंच हे राजा तुला या शरभंग ऋषींच्या आश्रमात आता या ठिकाणी आणलंय आणि सगळे ऋषी महर्षी सगळे याचसाठी तुला इथं आणलेलं आहे. दशरथपुत्रा रामा, शूर पापी अशा राक्षसांचा नाश करून तू हे एक सत्कर्म केलेलं आहेस. आता दंडकारण्यात सर्व ऋषी महर्षी सुखाने धर्माचरण करू शकतील. असं म्हणत सगळे देव गंधर्व सिद्ध पुरुष ऋषी मुनी अभिनंदन करतात, आशीर्वाद देतात. म्हणतात, राघवा बघ, हे सर्व ज्ञानीजन ब्रह्मवेत्ते हे भयंकर युद्ध पाहून तुझ्या विजयासाठी तुझं अभिनंदन करत आहेत, जयाशीर्वाद देत आहेत, तुझी स्तुती करत आहेत. हे सर्व देवदेवतांसह लवाजम्यासह आलेले आहेत. हे युद्ध पाहून आश्चर्यचकित आणि अतिशय आनंदित झालेले आहेत. राघवा, विमानात असलेले हे सगळे देव तुझ्या विजयानं आनंदित होऊन तुझं कौतुक, किती आपण म्हणतो ना, किती कौतुक करावं तसं सगळ्यांना झाले. जयाशीर्भिर्स्तुवन्ति त्वां विचित्रा विस्मिता पश्य राघव इदं स्पृष्ट्वा सुयुद्धं ते ब्रह्मविदां वरः नभश्चक्रे विमानस्थान दृष्ट्वा दूरं दिवौकसा एतस्मिन्नंतरे वीरो लक्ष्मणः सह सीतया. आता हे सगळे भेटले बघा. ऋषीमुनींचे प्रधान ऋषी धर्मात्मा असे म्हणून विमानात असलेल्या स्वर्गीय देवांना वंदन करू लागले. किती आनंद झाला हो, सगळ्यांना स्वर्गात पाठवलेलं होतं. आणि एवढ्या शूरवीर लक्ष्मणासह सीता पर्वतातील दुर्गम अशा गुहेतून बाहेर आलेली आहे. कळले लक्ष्मणाला की हा खर मेला आणि आश्रमात आली. खराला मारल्यामुळं ऋषीजनांकडून अभिनंदन झालेला, पूजीला गेलेला, ऋषी महर्षींना आनंदित करणारा असा राम आश्रमात आला. केवढं भयंकर युद्ध आहे हो. मला तर ते सांगून एवढं त्यांनी कसं केलं असेल आणि तुम्हाला ऐकून काय वाटलं असेल. लक्ष्मणानंही त्यांचं अभिनंदन केलं
अतिशय आनंदित झालेली सीता रामाला आलिंगन देते हो. ते मगाशी ते सांगितलं तसं आता इथं आनंदाचा क्षण आहे. ती म्हणते, आर्यपुत्र, आपण हे कार्य फारच छान केलं. आपण आपली प्रतिज्ञा यशस्वीरित्या पूर्ण केली. खरं राक्षसाला ठार करून मुनिजनांच्या मार्गातील काटाच दूर केला. खरंच आता ते सुखानं राहू शकतील, धर्माचरण करतील. तुझ्या या बाहुबळामुळंच येथील सर्व राक्षस समूहाचा नायनाट झालेला आहे. आणि अशी आनंदित झालेली सीता पुन्हा पुन्हा त्याला प्रेमानं आलिंगन देत होती आणि त्याचं कौतुक करत होती. एकदा ह्या खराचा म्हणजे मला असं वाटलं होतं मागच्या वेळेला होईल, पण आजसुद्धा मला ओढत ताणत धावत पळतच त्या खराचा रामानं केलेला हा पराक्रम सांगावा लागला. पण तुम्ही सगळ्यांनी शांतपणानं ऐकून घेतलेलं आहे. फक्त आता आपण एकच अगदी श्लोक म्हणते, कारण वेळ झालेली आहे. आणि राम राम नाम पावन, राम राम नाम पावन, नित्य करणे राम स्मरण. राम आत्मा राम ईश्वर, विश्व रामच तो चराचर. राम दैवत पतित पावन, राम राम नाम पावन. सर्वज्ञानी सर्वगामी सर्वव्यापी राम स्वामी. सर्वशक्ती विश्वस्पंदन, राम राम नाम पावन. सर्वज्ञतो सर्वात्मक, सर्वेश्वर पूर्णात्मक, देतसे संजीवन. राम नाम अति पावन. राम श्वास राम उच्छ्वास, राम रूपच रामदास. रामदासच राम गायन, राम राम नाम पावन. दास होऊनी राम व्हावे, राम होऊनी विश्व व्हावे. दास होऊनी राम भावे, राम होऊनी विश्व भावे. राम राम नाम पावन, नित्य करणे राम स्मरण. नित्य करणे राम स्मरण. त्या रामरायाला आज अशी प्रार्थना करावीशी वाटते की आजही असे खरासारखे कोणी जर दुष्प्रभू आणि अत्यंत दुष्ट असतील, त्रास देत असतील, तर त्यांचा हे संहार करण्यासाठी पुन्हा तुम्ही कुणाच्या तरी रूपात या किंवा आम्हाला तशी शक्ती द्या आणि जगात सगळं पावन पवित्र मंगल वातावरण होऊ द्यात, अशी प्रार्थना करूया. हे पुष्प श्रीरामांना श्री समर्थांना समर्पित करते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा काय म्हणूया अगदी हे म्हणजे सहनशक्तीच्या तुमच्या परीक्षा अशी घेतली गेली असेल तर मला क्षमा करावी. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.